विरार पूर्वेच्या मेढे वडघर या परिसरातील पुरातन काळातील ब्रिज कोसळला असल्यामुळे मोठी दुर्घटना घडलेली आहे। आपण जर बघितलं तर आपण आता त्या घटनास्थळावरती उभा आहोत। या ठिकाणी जर बघितले तर 40 ते 45 वर्ष जुना असा पुरातन काळातील हा जो ब्रिज आहे हा खचल्यामुळे एक मोठी हायवा ट्रक आणि एक इलेक्ट्रिक क्रेटा कार या ब्रिजच्या खाली धसलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पूर्ण वाहतूक जी आहे ही विस्कळीत झालेली आहे। जवळपास 5 ते 6 गावखेडेपाड्यांचा रस्ता संपर्क जो आहे हा तुटलेला आहे। त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांनी जायचं कुठून असा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण हा ब्रिज जो आहे हा पुरातन काळातला ब्रिज असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। आणि आता सध्या क्रेनच्या माध्यमातून ही क्रेटा इलेक्ट्रिक कार जी आहे ही बाहेर काढण्यात आलेली आहे। त्या हायवा ट्रक जे आहे आता सध्या त्याच ठिकाणी आहे। हा परिसर जर बघितला तर हा ग्रामीण परिसर आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये गाव खेडेपाड्यांची जवळपास 5 ते 6 हजार लोकांची वस्ती जी आहे ही रस्त्याच्या या ब्रिजच्या पलीकडे आहे। परंतु हायवा ट्रक जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चालत असतात आणि त्याच्यामध्ये अवजड प्रमाणात गिट्टी दगड भरून या ठिकाणी वाहतूक केली जाते। त्यामुळे हा जुना ब्रिज जर्जर झालेला जो ब्रिज आहे हा कुठेतरी खचल्याचं दिसून येत आहे। शासनाकडे वारंवार याच्या तक्रारी करून देखील शासनाने या ठिकाणी कुठेही उपाययोजना केली नसल्यामुळे आता कुठेतरी पावसाळ्यामध्ये याचा फटका जो आहे या गावकऱ्यांना बसलेला आहे। आणि आता सध्या जे आहेत मांडवी पोलीस असतील, त्याचबरोबर स्थानिक गावकरी, त्याचबरोबर जे या ठिकाणचे संबंधित प्रशासकीय यंत्रणा जी आहे ही या ठिकाणी आलेली आहे आणि सध्या क्रेटा कारला काढण्याचं काम क्रेनच्या माध्यमातून सुरू आहे। परंतु हायवा ट्रक जी बघितली तर अक्षरशः या ठिकाणी उलटी झालेली आहे आणि अवजड रस्ता या ठिकाणी आता ब्रिज खचला असल्यामुळे या सर्व गावकऱ्यांचं मात्र एक संपर्क तुटलेला आहे। त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या रस्त्याचा ब्रिज लवकरात लवकर बांधावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे। परंतु या दुर्घटनेमध्ये क्रेटा चालकाला किरकोळ दुखापत जरी झाली असली तरी यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे एक समाधान व्यक्त केले जात आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, विरार, मेढे।